सुप्रीम कोर्टातील सुनावणी फिरली तर शिंदेंचे सगळे दरवाजे बंद होतात. भूषण गवई यांचा सल्ला आणि कपिल सिब्बल यांची मागणी सुनावणी फिरवेल. चंद्रचूड यांची टिप्पणी आणि सुनील प्रभूंचा व्हीप यावरच ठाकरे अवलंबून. ठाकरेंचा विषय राम भरोसे, पण शिंदे दिल्लीपर्यंत पहाटे फिल्डिंग लावतात. नेमकं गडाला का? 12 नोव्हेंबरच्या होणाऱ्या सुनावणीकडे उभ्या महाराष्ट्रासहित देशाचं लक्ष आहे. गेल्या 2.5-3 वर्षांपासून ठाकरे या सुनावणीकडे डोळे लावून बसले. ठाकरेंच्या मनामध्ये शेवटचा एकच आशेचा किरण आहे, ती म्हणजे सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड यांनी केलेल्या टिप्पण्या, मात्र कुठलेही ठोस निर्णय घेतले गेले नाही. त्या केलेल्या टिप्पण्या आज जरी जशाच तशा लागू केल्या तरीही ठाकरेंच्या बाजूने निर्णय फिरताना दिसू शकतात. प्रतोद म्हणून ठाकरेंच्या बाजूने सुनील प्रभू यांचीच निवड योग्य आणि त्यांचाच व्हीप लागू होतो, हे धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं होतं. त्या व्हीपनुसार एकनाथ शिंदेंकडील 16 आमदार शिंदेसहित अपात्र ठरतात. मात्र राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय फिरवला आणि शिंदेचे 16 आमदार अपात्र केले नाही आणि ठाकरेंचेही 14 आमदार अपात्र केले नाही. त्यानुसार दोघांचेही पक्ष योग्य असतील तर मग ठाकरेंचा नेमकं कोणता पक्ष योग्य ठरवला गेला? कारण ठाकरेंकडील पक्ष आणि चिन्ह इनव्हॅलिड आहे असाच निर्णय निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांनी दिला होता. मग त्यानुसार ठाकरेंचे आमदार अपात्र का झाले नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न. भूषण गवई यांचा सल्ला आणि कपिल सिब्बल यांची मागणी. जस्टिस सूर्यकांत यांनी आमदार अपात्रतेबाबत आणि पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत दोन्ही सुनावणी एकत्रित घ्या असा सल्ला कपिल सिब्बल यांना जस्टिस सूर्यकांत यांनी दिला होता. आता यानुसार कपिल सिब्बल यांनी मागच्या सुनावणीमध्ये मला फक्त युक्तिवाद करण्यासाठी 45 मिनिटं हवी आहेत असं म्हटलं होतं. त्याच 45 मिनिटांमध्ये खेळ होऊ शकतो हे कपिल सिब्बल ओळखू नये आणि त्यातील सगळ्यात पहिली आणि मोठी मागणी हीच असणार आहे की राहुल नार्वेकर यांचा निर्णय फिरवा. दोन्ही पक्षांचे आमदार पात्र ठरू शकत नाही, कुणा एकाचे तरी आमदार अपात्र ठरायलाच हवे. आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी सुरू होती त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर एखाद्या पक्ष आणि चिन्हाचा निवाडा होऊ शकत नाही. मग निवडणूक आयोगाने विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावरती एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह कसं दिलं? बस हे 2 निर्णय फिरवले गेले तरी सुद्धा ठाकरेंना प्लस अशी बाजू तयार होतीये. चंद्रचूड यांची टिप्पणी लक्षात घेतली आणि सुनील प्रभूंचा व्हीप जरी लक्षात घेतला तरीही सगळा विषय फिरतोय. गेल्या जवळपास 3-3.5 वर्षांपासून ठाकरे राम भरोसे आहेत. ठाकरेंना लोकसभेला यश मिळालं, मात्र विधानसभेला यश मिळू शकलं नाही. नवीन पक्ष आणि नवीन चिन्हाच्या जोरावरती ठाकरे लढले, मात्र तरीही शिंदेंना असं वाटलं की आपण 57 आमदार निवडून आणले म्हणजे हे यश आपलंच आहे. मात्र एखादा पक्ष आणि चिन्ह स्थापन केल्यानंतर ते तळागाळापर्यंत पोहोचवणं एवढं सोपं नसतं. शिवसेनेची संघटना राहिली, शिवसेनेच्या शाखा राहिल्यात, कमी वेळ राहिला, कोर्टांच्याच बऱ्याचशा तारखांवर तारख्या कराव्या लागल्या, हेरझाड मारावी लागली. या सगळ्याच गोष्टी लक्षात घेता एकनाथ शिंदेंनी विधानसभेला मिळवलेलं यश हे साम दाम दंड भेद वापरून मिळवलेलं यश आहे असा आरोप याआधीही संजय राऊतांनी केला होता. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही एकत्र आलेले आहेत. पक्ष आणि चिन्हाबाबत कधीपर्यंत लढायचं आणि किती लढायचं हा प्रश्न आहे. कारण ज्या ताकदीने उद्धव ठाकरे पक्ष आणि चिन्हासाठी लढतायत त्याच ताकदीने मात्र शरद पवार लढताना दिसत नाहीये. कोर्टात त्यांची कधी सुनावणी आहे, त्यांचे वकील कधी कोर्टात जात आहेत याची कुठलीही माहिती बाहेर पडत नाहीये. आणि मुळात ते पक्ष आणि चिन्ह या विषयाला घेऊन सिरियस तरी आहेत का, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. मुळात अजित पवार त्यांच्या घरातीलच आहेत. आता शरद पवार आणि अजित पवार दोघांमध्ये उठणं बसणं होतं, बैठका होतात, बंद दाराआड एकमेकांसोबत बोलतात, एकमेकांचे फॅमिली प्रोग्राम अटेंड करतात. याचाच अर्थ शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये पडलेली दरी आता भरून निघलेली आहे. मात्र उद्धव ठाकरेंचं काय? यामध्ये सर्वतोपरी नुकसान हे उद्धव ठाकरेंचंच झालंय आणि त्यामुळे सर्वतोपरी आशा आणि अपेक्षा ही सुप्रीम कोर्टाकडूनच उद्धव ठाकरे लावून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून फक्त ठाकरेंच्या हातामध्ये तारखांवर तारखाच पडतात. आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जो मुद्दा उपस्थित केला गेलाय फेक मतांचा, फेक मतदानाचा, त्या मुद्द्याबाबत आणखी 2-3 महिने ही निवडणूक पुढे ढकलू शकते. मात्र एवढं पुढे ढकलून सुद्धा ठाकरेंच्या हाती तोपर्यंत पक्ष आणि चिन्ह येतो की नाही हे पाहण्यासारखं असणार आहे.
एकनाथ शिंदे भल्या पहाटे दिल्लीला जातात. एकनाथ शिंदे अमित शहा मुंबईत आले की त्यांच्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी 2-2 तास वेटिंगवर राहतात. पण भेटच घेतात अशा चर्चा ऐकायला मिळतात. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेची सगळी पकड ही भाजपाच्या हातात आहे. सुप्रीम कोर्टात त्यांना टिकवायचं की त्यांना काढायचं हा सगळाच विषय सध्या भाजपाच्या हातात असल्याचं बोललं जाते. त्यामुळे पाहण्यासारखं असणार आहे की आता 12 तारखेची सुनावणी फिरते की आहे तशीच राहते. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.